दिनांक 7 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झालेला आहे। तर पितृपक्षाविषयी शंका व समाधान मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर घरात कुळात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येते का? नाही, मृत व्यक्तीस 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही। घरात कुळात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे? सवाष्ण व्यक्ती मृत होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात अविधवा नवमी भाद्रपद कृष्ण नवमी या दिवशी श्राद्ध करता येते। ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात? पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा सर्वपित्री अमावस्येला घालतात। ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे? शास्त्रदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घालावे। संन्यासी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे? अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात। पितरांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे? भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या, सर्व पितरी अमावस्या या दिवशी सर्व पितरांची ज्ञात अज्ञात श्राद्ध घालता येते। तसेच ब्राह्मणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधादान द्यावे। श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल कसे घालावे? पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे। अघोर पितरांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी? पितृस्तुती, बाह्यशांती सूक्त, पितृसृष्टीकारक स्तोत्र वाचावे। तसेच दुपारी 12 वाजता एका पोळीवर थोडा भात, तूप, 5-7 काळे तीळ घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून 1 माळ जप करून अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करणे। यामुळे अघोर पितरांना देखील सद्गती लाभते। मंत्र मध्व सोमास्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम बहिर्ष्मती राती विश्रिता गिरीशा यात नासत्योप वाजे। मातामह श्राद्ध म्हणजे काय? त्यांचा अधिकार कोणाला असतो? नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध दौहित्र असे असते। ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा जिवंत नाहीत अशा मुलांनी दौहित्राचा अधिकार असतो। ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी आजोबा गेल्यावर 1 वर्षाने दौहित्र करण्यास सुरुवात करावी। स्वतःचे वडील गेल्यास दौहित्र करू नये। दौहित्राचा अधिकार नातवास 3ऱ्या वर्षापासून येतो। हे दौहित्र श्राद्ध पूर्ण स्वयं करणे अधिक इष्ट होय। नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।